मेकअप लूक पाहिल्यानंतर तुमच्या पण मनात प्रश्न आला असेल, हा नक्की मेकअप लूक मी कसा केला आहे? तोही कमी टाईममध्ये आणि कमी प्रोडक्ट्समध्ये आणि अफोर्डेबलसुद्धा. सो चला तर पाहूया. सर्वात आधी तुम्हाला फेस क्लीन करून घ्यायचा आहे. तुमच्या फेसवॉशने किंवा वेट वाईप्सने बाहेर जाणार असेल, पार्टी फंक्शन असेल, तर नक्कीच तुम्ही फेसवॉशने तुमचा फेस क्लीन करून घ्या. आणि मेकअपला स्टार्ट करण्याआधी तुम्हाला सगळ्यात पहिलं काय करायचं आहे, तो छान असा लिप बाम लावून घ्यायचा आहे. जोपर्यंत आपला मेकअप होईल तोपर्यंत तुमचे लिप छान सॉफ्ट होतील. त्यानंतर तुम्हाला टोनर लावायचा आहे आणि जर ड्राय स्किन असेल तर हायड्रेटिंग मिस्ट यूज करायचा आहे. आणि त्यानंतर तुमच्या अकॉर्डिंग फेसला मॉइश्चरायझर लावून घ्यायचं आहे. हे झालं स्किन केअरमध्ये. आणि त्यानंतर लगेच तुम्हाला 5 ते 10 मिनिटांनी मेकअपला स्टार्ट करायचा आहे, जेणेकरून तुमचा बेस छान होईल आणि खूप छान असं मॉइश्चराईज लावून घ्या, म्हणजे बेस सॉफ्ट होईल. त्यानंतर मी इथे लॉरियल सीरम फाउंडेशन यूज केला आहे आणि त्याआधी थोडंसं प्रायमर यूज केला आहे, जेणेकरून ओपन पोर्स किंवा पिंपल्स वगैरे असेल त्याने टेक्स्चर जरासं थोडं सॉफ्ट होतं. ऑइली स्किन असेल आणि ड्राय स्किन असेल, नॉर्मल स्किन असेल तर त्यांना काही प्रॉब्लेम नाही, कारण बेस तसाही छान होतो. सो बेस छान होण्यासाठी थोडंसं प्रायमर लावावं लागतं, ते मी लावलं. आणि नंतर सीरम फाउंडेशन मी यूज केलं. आणि त्यानंतर तुम्हाला बेस छान असा लॉक करून घ्यायचा आहे आणि त्यासाठी मी इथे यूज केलं ते मार्सचं पावडर बनाना पुडिंग आहे. त्याचा शेड नंबर तो खूप छान आहे, सुंदर आहे. तो तुम्ही यूज करू शकता. अगदी अफोर्डेबलसुद्धा आहे. थोडंसं क्वांटिटी कमी येते त्याची, पण क्वालिटी खूप छान आहे. जर घ्यायचं असेल तर नक्की ट्राय करू शकता. त्यानंतर मी ब्लशर लावून घेतला आहे, पावडर ब्लशर लावला आहे. तुम्हाला क्रीम ब्लशर लावायचं असेल तर ते फाउंडेशन नंतर लावून घ्या. आणि त्यानंतर इथे मी काजळ लावून घेतला आहे आणि थोडंसा छान असं लायनर पण लावून घेतला आहे. सो तुम्ही काय करायचं आहे, अप्पर लाईनला आणि लोअर लॅश लाईनला सुद्धा काजळ लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आईज खूप सुंदर दिसतात. आणि नाईट फंक्शन वगैरे असेल तरी पण तुम्ही काजळ लावू शकता किंवा व्हाईट काजळसुद्धा लावू शकता. आणि थोडंसं आय कॉर्नरला आउटर साईडला व्हीला तुम्ही थोडंसं ड्रॅग करायचं आहे काजळ, जेणेकरून लायनरचा इफेक्ट येईल. आणि जर लायनर लावत असाल तर छानच आहे, मग लायनर पण लावू शकता. आणि त्यानंतर तुम्हाला छान असा वॉटरप्रूफ मस्कारा लावायचा आहे, जर दिवसभर फंक्शन असेल तर. आणि नाईटला लावलं तुमच्या अकॉर्डिंग कसंही लावू शकता. आणि इथे पाहू शकता मी इथे आता आय मेकअपला स्टार्ट करत आहे. लोअर लॅश लाईनला मी थोडंसं ब्राऊन कलरने स्मच करून घेते आहे, जेणेकरून डोळे अजून छान दिसतात. आणि लाईट पिंक कलरने संपूर्ण आयलिडवर मी तो ब्लेंड करून घेतला आहे आयशॅडोत. आणि इथे पहा थोडासा जांभळा कलरने मी आउटर व्हीला थोडंसं डिपॉझिट केलं आहे, फार नाही, थोडंसं आय पॉपअप दिसले पाहिजेत म्हणून, कारण ब्ल्यू साडी होती. थोडंसं मी ते छान ब्लेंड केलं आणि शिमर आयशॅडो फक्त इनरला लावून घेतला आहे, बघू शकता. इथे तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग जर साडीच्या अकॉर्डिंग असेल तुमच्याकडे आयशॅडो तोही लावू शकता. मी इथे युनिकॉर्न कलर व्हाईट थोडासा तो मी लावून घेतला आहे, पाहू शकता. आणि थोडंसं अजून ब्लेंड करून घेतला आहे काजळ आणि आयशॅडो पॅलेट. बघा असा काहीसा माझा आय मेकअप झाला आहे. आणि त्यानंतर आपल्याला हा संपूर्ण मेकअप सेट करायचा असतो, त्यासाठी फिक्सर सेटिंग स्प्रे लावायचा आहे आपल्याला, मारायचा आहे. आणि इथे मी थोडासा शायनी ग्लॉसी मारला आहे, जेणेकरून मला थोडासा लुक ग्लॉसी हवा होता. आणि त्यानंतर तुम्हाला हायलायटर लावायचं आहे. हे सुद्धा तुमच्या स्किन टोनच्या अकॉर्डिंग लावायचं असतं, कुठलाही रँडम लावायचा नाही. जर ब्राऊन स्किन असेल आणि तुम्ही कूल कलरचा हायलायटर लावलात तर खूप बेकार दिसेल ते. त्यालासुद्धा काही टेक्निक्स आहे, त्यानुसार तुम्हाला लावायचं असतं. सो तो तुम्ही विचार करून लावू शकता. इथे बघा मी लावला आहे. आणि इथे
इथे आपला मेकअप कंप्लीट झाला आहे, पण विदाऊट लिपस्टिक तो कधीच कंप्लीट होत नाही. सो इथे मी लावला आहे तो लिप ग्लॉस लावला आहे. सो तुम्हीसुद्धा अशा टाईपचे लिप ग्लॉस येतात आणि ते वेगवेगळ्या शेडमध्ये सुद्धा असतात. तर तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही लिप ग्लॉस लावू शकता. हे याआधीसुद्धा ट्रेंडिंगमध्ये होते, पण सध्या गेल्या वर्षी 2025 पासून हे खूपच जास्त ट्रेंडिंगमध्ये आहेत आणि खूप छानसुद्धा दिसतात. नाईट लुक असेल किंवा डे टाईम असेल, दोन्ही लुकला सुद्धा छान दिसतात. सो तुम्ही नक्की ट्राय करू शकता. आणि त्यानंतर इथे बिंदी, टिकली लावायची आहे आणि तुमचा लुक रेडी झाला आहे. सो कसा वाटला हा माझा मेकअप लुक तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू. सो माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय. थँक्स फॉर वॉचिंग.